नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपलं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये आपण पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीतील उमेदवारांशी चर्चा करतोय. आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा. प्रचार आज संपणार आहे. परवा मतदान आहे, 15 तारखेला मतदान, 16ला मतमोजणी, असं सगळं प्रोग्राम आहे. आता माझ्यासोबत आहेत अमोल मधुकर डोळस. अमोलजी, आपलं स्वागत आहे. नमस्कार. धन्यवाद. राष्ट्रवादी काँग्रेसचे ते उमेदवार आहेत. भोसरीमध्ये प्रभाग क्रमांक 7 हा भोसरी संपूर्ण गावठाण परिसर जो आहे त्यातले ते प्रमुख उमेदवार आहेत. प्रभाग क्रमांक 7 ड मधून त्यांना उमेदवारी दिली आहे. त्याचं कारणच एक आहे की गावच्या एक सर्वानुमते त्यांचं मत राष्ट्रवादीमधून पुढे आलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना उमेदवारी दिली. आणि त्यांची उमेदवारी हा आता अत्यंत कळीचा मुद्दा ठरलेला आहे. आणि भोसरीमध्ये बाकी 4 जागा आहेत, पण अमोल डोळस यांच्या विरोधात कोण उभा आहे हे जर पाहिलं तर तुम्ही स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नितीनजी लांडगे, म्हणजे माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे यांचे चिरंजीव, ते वर्सेस अमोल डोळस, अशी लढत आहे. त्याच्यामुळं ही फार चुरशीची लढत आहे. सगळ्यांचं लक्ष तिकडे लागलेलं आहे. म्हणून अमोलजींना खास पाचारण केलंय की नेमकी तुमची भूमिका काय ते मला सांगा. अमोलजी, एवढ्या संपूर्ण परिसरामध्ये तिथं राजकारणाचं सगळं आपण परिस्थिती पाहिली, राजकीय वर्चस्व कोणाचं आहे काय कसं ते पाहिलं तुम्ही. ह्या राजकारण, ते स्वतः टॅक्स कन्सल्टंट आहेत, त्याच्यामुळं यापुढचं स्थायी समितीचं ऑडिट सगळं ते करणार आहेत. तुम्ही या निवडणुकीमध्ये निवडून कसे येणार? हे सगळं जर राजकारणात, तुमचा राजकीय हा पिंड नाहीये, तुम्ही राजकारणात नाहीये, नवाच कोरात चेहरा आहे, निवडून कसे येणार? राजकारण शिकलात कसं तुम्ही? नमस्कार. सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो पीसीबी न्यूज चॅनलचं, ज्यांनी मला आमंत्रित केलं. सरांनी जो काही प्रश्न विचारला तो अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण माझं राजकारण हे नव्हतंच. मी समाजकारणातून पुढे आलेलं व्यक्तिमत्व आहे. आणि समाजकाम का करता असताना मला भोसरी गावातून सर्वांचा पाठिंबा भेटला. कारण तर एका अशा व्यक्तीबद्दल मला स्वतः लांडगे असू, फुगे असू, गव्हाणे असू, तिथल्या सर्व स्थानिक मंडळांनी मला पाठिंबा दिला. आणि मला त्या उमेदवारी त्यांनी प्रोत्साहित केलं की तूच त्यांना फाईट करू शकतो आणि तू ते विजयाचे माळ तुझ्या गळ्यात ते पडू शकते. सर्वांच्या पाठिंबामुळे मी हे आव्हान स्वीकारलं आणि मी लढण्यास आणि विजय होण्यास सज्ज राहिलो. जिंकणार का तुम्ही? ताकद किती मोठी आहे, बलाढ्य ताकद आहे. तुम्ही जर जिंकलात तर जायंट किलर ठरणार. मी जनशक्ती विरुद्ध धनशक्तीचा उमेदवार आहे, त्यानं मला सर्व गावकरीचा पाठिंबा आहे. तसंच स्थानिक मंडळी असो, तिथले रहिवासी असो, बाहेरचा येणारा लोंढा असो, तो जो काय स्थानिक वर्ग सोडून इतर जो काय वर्ग आहे बाहेरून आलेला, 200-400 किलोमीटर बाहेरून आलेला वर्ग आहे, त्या उमेदवाराचं त्यांनी फक्त नाव ऐकलंय. मी काम केले त्या उमेदवारासाठी, त्या प्रभागासाठी काम केले. त्यामुळे तो निश्चितच मला सर्व स्तरातून, सर्व प्रभागातून मला मतदारांचा आशीर्वाद हा नेहमी मतदारांना राहणार आहे. काय काम काय केलं तुम्ही? मी पूर्वी समाजकार्य करत असताना एक विशिष्ट समाजापुरतं नाही काम केलं. मी जयंती महोत्सवाचा अध्यक्ष भोसरी गाव या ठिकाणी सलग 2 ते 3 वर्ष अध्यक्षप्रमाणे राहिलेलो आहे. त्यानंतर भोसरी गावात जो छत्रपती शिवाजी स्मारक असा हा मोठा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक म्हणून मोठा चौक आहे, त्या चौकामध्ये भव्य राजदांडियाचा कार्यक्रम जो गेले 5 ते 6 वर्ष मोठ्या प्रमाणात घेतोय. त्या ठिकाणचा युवक वर्ग हा नेहमी माझी पाठीशी राहिलेला आहे. त्यानंतर जे काही तिथं हॉकर झोनची लढाई असताना तिथले जवळजवळ 100-200 हॉकर झोनला लायसन जे काही परवाना भेटत नव्हता, त्या अनुषंगाने त्या सर्वांचे तळागाळातले जे काही लोक आहेत त्या तळागाळातल्या लोकांना घेऊन मी पालिकेच्या प्रभागात, पालिकेच्या सभागृहात त्यांचं आंदोलन नेलेलं आहे. अशा स्वरूपात प्रत्येक विविध घटकाच्या माध्यमातून मी तिथपर्यंत समाजाच्या पोहोचण्याचं काम माझ्या माध्यमातून झालेलं आहे. अरे वा, छान. पण भोसरी गाव मध्ये आता समस्या शिल्लक नाही असं म्हणतात. भोसरी गाव सगळं एकदम अलबेल आहे. तुम्ही काय काम करणार नेमकं? समस्या आहेत का ज्यांनी कामच केलं नाही त्यांना माहिती की त्यांनी समस्याचं त्यांना समजलं नाही. त्यांच्या डोळ्यात पट्टी बांधलेली की आम्ही समाज कार्य केलंय किंवा आमच्या प्रभागात किंवा भोसरी प्रभागात समस्या उरली नाही. पण त्यांनी थोडीशी पट्टी काढावी आणि मग त्यांना समजून भोसरीमध्ये जे काही वाहतूक कोंडी आहे, जे चौकातली वाहतूक कोंडी असून ज्या स्मार्ट सिटीच्या नावाखाली जे काय रस्ते आहेत ते रस्ते अरुंद केल्याचं काम केलेलं आहे. अर्बन स्ट्रीट फुटपाथच्या नावाखाली त्यांनी जे काय रस्ते अरुंद केलेत, त्या अरुंद रस्त्यामुळे जी वाहतूक कोंडी भोसरी गावात होती, आजूबाजूच्या परिसरात होती, ते मोठ्या प्रमाणात होतं. त्यानंतर जो काही टपऱ्यांचं शहर म्हणून विद्रुपीकरण केलं झालेलं आहे, त्या सर्वांचा समस्याच्या निराकरण करण्यासाठी माझा प्रथम प्रयत्न राहणार आहे. अच्छा, मग आणखीन काय विषय आहे? समस्या काय? भोसरी गावठाण हा महत्वाचा भाग आहे त्याचा, म्हणून विचारलं. त्या प्रमाणात तिथं लाईट असो, अर्बन स्टिक असो किंवा पाण्याची व्यवस्था असो,
पाणी हे अल्टरनेट डे वाईज पाणी येतं, पण पाण्याचा प्रत्येक ठिकाणी पाण्याचा दाब हा कमी जास्त प्रमाणात असतो. बहुतांश प्रमाणात पाणी पोहोचच नाही. काही काही सोसायटीमध्ये तर पाणीच्या अक्षरशः आता आम्ही प्रचार रूपी गेला असताना ते पाणी आलं तर एक तासभर येतं आणि काही काही रात्रीच्या वेळी येतं. जेव्हा महिला वर्ग आहे त्यांना अतिशय जो काही परेशान आहे त्रास होण्याचा खूप मोठी समस्या तिथे उभी राहिली आहे. तुम्ही सांगितलं की धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, मला कळालं नाही, ते जरा थोडं उलगडून सांगताय? नक्कीच मला जो काही पाठिंबा आहे तो जनशक्तीचा पाठिंबा आहे. मी जे समोरचा उमेदवार आहे तो म्हणजे पैशारूपी असेल की बलाढ्य आहे त्या बाबतीत नक्कीच मी थोडंफार कमी पडेल, पण मला जनशक्तीचा किंवा लोक मतदारांचा जनजागृतीचा आशीर्वाद आहे. त्या उद्देशाने मी तुम्हाला म्हणतो जनशक्ती विरुद्ध धनशक्ती लढाई राहणार आहे. अच्छा, मग जनशक्ती इथं प्रबळ ठरते. नक्कीच नक्कीच सर. भोसरीचा रोडमॅप काय आहे का तुमच्या समोर? आता आपण पाहिलं तिथं यापूर्वी नगरसेवकांनी मी भोसरीमध्ये हे करणार ते करणार. अंकुशराव लांडगेंपासून पाहतो की मी ते गाव तळ्याचं त्यांनी छानपैकी एक म्हणजे उद्यान केलं, तिथे एक मोठं तळं बांधलं, ध्यान मंदिर बांधलं, किंवा भोसरीमध्ये पूल झाला, उड्डाण पूल झाला, ही बाकी सगळी कामं डेव्हलपमेंटची. तुमच्या गाव जत्रा मैदानाच्या बाजूला सुद्धा भरपूर डेव्हलपमेंटची कामं दिसतात तिथे. तुमच्या डोळ्यासमोर आहे की मी भोसरीसाठी अमुक अमुक असा प्रोजेक्ट करणार, किंवा जो बकालपणा आहे तो बकालपणा दूर करण्यासाठी मी काय करणार, काय आहे डोळ्यासमोर? हो नक्कीच. आता तुम्ही ते आता अंकुश लांडगे नाट्यगृह असेल किंवा आजूबाजूचा परिसर आहे तुम्ही तिथं पाहिलं की प्रथम दर्शन टापऱ्यांचं होतं, त्यानंतर त्याचं होतं. त्या अनुषंगाने जे काही पुढच्या जे काही भोसरी हा परिसर दाट लोकसंख्येचा असणारा परिसर आहे, त्यामुळं तिथं येणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणात वर्ग असतो आणि तिथं सुशोभीकरण फक्त नावाला आहे. तुम्ही आतमध्ये पाहिलं की अत्यंत बकाल वस्तीत ते सगळं तयार झालेलं आहे. त्याचं ते विजन ठेवणारे, संस्कृती ठेवणारे, भयमुक्त वातावरण भोसरी झालेले, भ्रष्टाचार भयमुक्त हे जी माझं विजन राहणार आहे. पण भाजपनी घोषणा दिली होती माग भयमुक्त भ्रष्टाचार मुक्त, मग तुमच्याकडे तर भयमुक्त असेल ना? आता घोषणा देणं स्वरूपात असतं, ह्यात फरक आहे ना सर. काय फरक आहे? तुम्ही ग्राउंडला भय काय तिथे भोसरीमध्ये भय काय? मोठ्या प्रमाणात सर. आता तुम्ही निवडणुकीच्या पार्श्वभूमी पाहता तर आम्हाला जे काही उमेदवार त्यांना खूप त्रास झाला भयमुक्त वातावरणाला. काय त्रास काय झाला? बऱ्याच जणांचे फोन ट्रॅप झाले, बऱ्याच जणांना विविध माध्यमातून त्यांना थांबवायचं काम केलं. होय नक्कीच. नाही, पण तुम्ही निवडून आल्यावर काय करणार मग? ही जी यंत्रणा दहशतवादीचे जे काही भोसरीमध्ये वातावरण आहे ते भोसरीमध्ये दहशतवाद वातावरण थांबवून जे काही प्रशासनिक वातावरण आहे, जे पोलीस यंत्रणा आहे ती मोठ्या प्रमाणात ऑपरेट करून सुरक्षेचा विषय गंभीररित्या मार्गी लावणार आहे. महिला सुरक्षा असो, बाल सुरक्षा असो किंवा इतर सुरक्षा असो, हे मोठ्या प्रमाणात यंत्रणा सुसंस्कृत करणार आहे आपण. मग मतदार कसं काय बाहेर येणार? जो दहशत असेल तर मतदार कसं काय बाहेर येणार? तुम्ही काय अपील करणार लोकांना? आता अजितदादा ज्यावेळेस प्रचाराला होते त्यांनी तेच घोषणा दिली की तुम्ही घाबरून करू नका, मतदार तुम्ही राजा आहात. तुम्ही आता घाबरले तर तुम्हाला 5 वर्ष घाबरून जेवण करायला लागेल. त्यामुळे तुम्ही आता बाहेर पडले, आता वोटिंग केली, तुम्ही मतदान केलं तर तुम्ही 100% 5 वर्ष राजा सरकार राहाल. हेच मी आपल्या जनतेला केलं. तुम्ही आता घाबरू नका, तुम्ही आता या मतदान करा. तुमचे 5 वर्ष तुम्ही स्वतः राजासारखे सगळे वावरत राहणार. छान. ओव्हरऑल आपण पाहिलं अमोलजी डोळस यांनी भोसरी विषयीचं त्यांचं विजन सांगितलं. जनशक्ती विरुद्ध धनशक्ती ही लढत फार रंगतदार आहे. भोसरीच्या गावठाणामध्ये ही जी लढत आहे प्रभाग क्रमांक 7 मधली, याच्यावर सर्व शहराचं लक्ष केंद्रित झालं. मुळात भोसरी ही कुस्तीगिरांचं गाव आहे. तिथे सगळे पैलवान आहेत, वारकरी आहेत. जितके आपण जे भक्ती आणि शक्ती दोन्हीचाही संगम तिथे आहे. अत्यंत धार्मिक गाव आहे, चांगलं गाव आहे. या गावामध्ये ही जी लढत आहे, राजकारणामध्ये भोसरीला जेवढा रस आहे तसा शहरामध्ये दुसरं कोणालाही रस नाहीये. इतकं भोसरी रंगतदार आहे. त्याच्यामुळे ही कुस्ती कशी होणार, चितपट होणार, नोरा कुस्ती होणार, याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण अमोलजी उतरलेत, ते दिसतात काळे पैलवान, पण ते ताकदीचे आहेत. त्यांनी अभ्यास चांगला केलेला आहे. तुम्हाला आमच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. धन्यवाद.